नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। आता बातम्या सविस्तर। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावरती जालन्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरण उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी अमरण उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावरती जालन्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यांच्या उपचाराचा आजचा दुसरा दिवस आहे। 10 दिवसांच्या अमरण उपोषणामुळे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून लक्ष्मण हाके यांच्या लिव्हरवरती सूज आल्याची माहिती समोर आली आहे, तर त्यांचा रक्तदाब देखील वाढलेला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे। त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना देखील अपचनाचा त्रास जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। दरम्यान दोघांच्याही आरोग्य चाचण्या सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मीडियाला म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला एवढंच सांगेन की ओबीसीचं जे रिझर्वेशन आहे हे सामाजिक न्यायाचं रिझर्वेशन आहे आणि हे रिझर्वेशन या वंचित शोषित घटकाचं हे टिकलं पाहिजे, अबाधित राहिलं पाहिजे। आणि हे जे आमचं आव्हान आहे, आमची जी मूवमेंट आहे, या मूवमेंटला महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रतिसादसुद्धा दिला। आज आम्ही इथं उपचार घेत आहोत। तर मायबाप सरकारनं या गोष्टीची दखल घेण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी सक्सेस झालेलो आहोत। पण इथून पुढची लढाई, कायद्याची लढाई, हक्क अधिकाराची लढाई ही आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे, थांबवलेलं नाही। त्यामुळे अनेक गोष्टी आहेत, पंचायत राज रिझर्वेशन संदर्भात गोष्टी आहेत, बजेटच्या संदर्भात आहेत, हक्क अधिकारांविषयी आहेत। अशा अनेक गोष्टींवरती आमचं ही चळवळ, मुवमेंट, आंदोलन पुढं चालू राहणार आहे। ओके साहेब, खरं तर सरकारनं तुमच्या दोन ज्या मागण्या होत्या त्यावर सकारात्मक चर्चा झालेली आहे। 2 मागण्या ज्या आहेत त्या अधिवेशन काळात मान्य होतील किंवा चर्चा त्यावर होईल। जर तसं झालं नाही तर पुढची आंदोलनाची दिशा कशी असणार? आमची आंदोलनाची दिशा ही, शासन जर आपलं ऐकत नसेल, आपली दखल घेत नसेल, तर आम्ही ओबीसी बांधवांना, भटक्या विमुक्त जाती जमातींना अपील करणार आणि आंदोलनाची चळवळ आमची ही तीव्र राहणार। काल दवाखान्यामध्ये दाखल झाले, काय परिस्थिती, काय तब्येत, काय तब्येतचा आता विकनेस वगैरे आहे। काल आपण रात्री दाखल केले, रात्रीपासून IV आहे। डॉक्टरांनी अनेक चाचण्या वगैरे केलेल्या आहेत, त्याचे काही रिपोर्ट्स आले। डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुमच्या शुगर कमी झालेली आहे, BP लो आहे आणि थोडं किडनीला बी थोडं एक पाणी कमी पिल्यामुळे याच्यामुळे थोडा किडनीला बी काही त्याचा थोडा फार त्रास होणारच आहे। त्या गोष्टी आता आपल्याला कव्हर करण्यासाठी एक 5-6 दिवस बेड रेस्ट आणि हॉस्पिटलमध्ये ICU विभागातच राहावं लागलं असं डॉक्टरांचा सल्ला आहे। आणि अद्याप काही आम्हाला कुठं म्हणजे अन्न काही देण्याचं आणखी सुरुवात केलेली नाही। जसं आपल्याला बरं वाटेल तसं देतील, येणाऱ्या काळात कळेल आता काय होतं। तर तुमच्या उपोषणानंतर सरकार
सरकारनं लेखी काही मागण्या ज्या आहेत तुमच्या मान्य केलेल्या आहे किंवा सकारात्मक चर्चा झाली आहे, मुख्य जी मागणी होती त्यावर अधिवेशन काळात चर्चा होणार आहे. जर तशी मागणी मान्य झाली तर येणाऱ्या काळात आंदोलनाची दिशा कशी असेल? नक्कीच काय राज्य सरकारने आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याशी आणि आमच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांना सांगितलं की तुम्ही तेवढं उपोषण सोडा, आपण तुमच्या सर्व मागण्याशी आम्ही सहमत आहोत आणि त्या पूर्ण मागण्या आपण पूर्ण करू. तर ते जो आपल्याला अधिवेशन काळात शब्द दिलेला आहे, अधिवेशन काळात त्या मागण्या पूर्ण करतील. नाही केल्याच्या नंतर आहे ना आणखी पुन्हा आंदोलन करू. असं तो लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी तो आपल्याला अधिकार दिलेला आहे. आपले हक्क मिळवण्यासाठी आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करू. दुसऱ्यासारखं आपण कुठेतरी तोडफोड किंवा कुणाला जनतेला त्रास होईल असं आंदोलन आपण करत नाहीत आणि करणारही नाहीत. काही दौरे वगैरे करणार ठरवू सध्या तरी आता हॉस्पिटललाच आम्ही ॲडमिट आहोत. ॲडमिट झाल्यानंतर आमच्या जरा शरीरामध्ये बळ आल्याच्या नंतर आमची समन्वयक आणि आमच्या सगळ्या शिष्टमंडळाशी चर्चा करून पुढचं आमची दिशा ठरवली जाईल लवकरच. पोलीस भरती देताना SC-BC प्रमाणपत्राच्या तारखेत खाडाखोड करणे एका उमेदवाराला चांगलंच महागात पडलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून जालन्यात पोलीस भरतीसाठी आलेल्या एका तरुणाला आता थेट जेलची हवा खावी लागली आहे. जालना पोलीस दलातील 102 पोलीस शिपाई आणि 23 पोलीस चालक अशा 125 जागांसाठी सध्या पोलीस भरती सुरू आहे. या पोलीस भरतीची मैदानी चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी सध्या करण्यात येत आहे. याच भरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सोमवारपेठ येथील अविनाश अशोक माने हा तरुण आज आला होता. यावेळी त्याचे कागदपत्र तपासणी केली असता प्रमाणपत्र प्रदान केल्याची तारीख 20 जून 2024 अशी होती. मात्र या तरुणाने शहरातील आय मल्टी सर्व्हिसेसच्या चालकाकडून संगणकाच्या सहाय्याने 15 एप्रिल 2024 असे बनावट कागदपत्र तयार केले. या प्रकरणामध्ये शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात उमेदवार अविनाश माने आणि आय मल्टी सर्व्हिसेसच्या चालकाविरोधात भादवी कलम 420, 465 आणि 468 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस भरतीसाठी आलेल्या या तरुणाला एका चुकीमुळे आता थेट जेलची हवा खावी लागली आहे. स्वर्गीय रावसाहेब पहेलवान सुपारकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ जालना शहरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात मल्लखांब प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वर्गीय रावसाहेब पहेलवान सुपारकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ जुना जालना सिद्धेश्वर महादेव परिसरात क्रीडा कार्यालय आणि जालना जिल्हा मल्लखांब संघटना आणि स्वर्गीय रावसाहेब पहेलवान सुपारकर कुस्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, तालीम संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण पहेलवान सुपारकर, गणेश सुपारकर, ॲडव्होकेट राहुल सुपारकर, बळीराम पाटे, गोपाळ भुरेवाल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. चला हे प्रसिद्ध मल्ल माननीय स्वर्गीय रावसाहेब पाटील सुपारकर यांच्या स्मरणामध्ये गणेशरावजी सुपारकर यांनी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं गेलेलं आहे. जिल्हा क्रीडाधिकारी आहेत, बाकी सर्व मान्यवर आहेत. खरं तर मलखांब आणि काठी शस्त्र फिरवणं या संदर्भातलं प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी होतं. मी गणेशराव सुपारकर यांना मनापासून शहराच्या वतीनं धन्यवाद देतो की या तरुण पिढीवर एक चांगले संस्कार घडवण्याचा प्रयत्न सुपारकर परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होतो. आणि या प्रशिक्षण वर्गामध्ये आपण आपल्या सर्व मुलाबाळांना पाठवावं आणि अत्यंत उच्च दर्जाचं प्रशिक्षण मलखांब आणि काठी फिरवणं हे निश्चितपणे या व्यायामशाळेच्या माध्यमातून आपल्या मुलाबाळांना या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा ही विनंती करतो आणि सुपारकर कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो. जालना शहरातील मिल्लतनगर भागातील नागरिक सध्या नागरी सेवांमुळे त्रस्त झाले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने या समस्यांकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता येथील नागरिक करत आहे.
जुना जालना भागातील शास्त्री मोहल्ला परिसरातील मिल्लतनगर येथील नागरिक सध्या अनेक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. या प्रभागामध्ये नाल्या व्यवस्थित नाहीत, शिवाय सांडपाण्याचे कुठलेही नियोजन नाही, रस्ते नाहीत, त्यामुळे भर पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत जावे लागत आहे. या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन कुठलीच उपाययोजना करत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. परिसरात महानगरपालिका प्रशासनाने विकास कामे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वेळेत मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी निवडणुकीवरती बहिष्कार टाकणार असल्याचं इथल्या मतदारांनी सांगितलं आहे. नगर इथं तुम्ही राहता, काय समस्या आहे तुमच्या? माझं नाव सुमनबाई आकात आहे. आम्ही मिल्लतनगरमध्ये मारुती मंदिरापाशी राहतो. पण आम्हाला रस्ता नाही, नाले हे का रस्ते हे कळत नाही. पण घरामध्ये सारे नाल्याचं पाणी चाललंय. भरत्या टाकू 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 रोड पुरा घरा लोक आलेत आणि दरवाजे रोड एकच झालाय आणि नाल्याचं पाणी घरामध्ये चालले. साप यायला लागले तर घरामध्ये घुसायला लागले तर रातच्या गोदाड्याने साप घुसायलेत. लेकरं बाळा झोपेल राहतात. नाली नाही, रोड नाही, काहीच नाही आहे. म्हणजे मग आम्ही करायचं काय? एखादं पेशंट जर असलं घरामध्ये तर त्याला न्यायला रस्ता नाही आहे. आणि मेन गोष्ट रस्ताच नाही आहे इथं. रस्ता म्हणलं तर इकडे बाबळबंधात रस्ता आहे, पण तो रस्ता आम्हाला मोकळा कोणी करून देत नाही. हे प्लॉटावरून वापर करतो आम्ही. आणि त्या समोर समजा एका माणसानं प्लॉट बांधला समजा, तर आम्ही जायचं कुठून सर? म्हणजे मग इथंच घुटून मारायचं आहे का? हां, पावसाळ्यामध्ये गुडघे इतकं पाणी राहतं. मग असं साधं तर चालल्याच जात नाही. आणि जायचं म्हणलं तर गुडघेतकल्या पाण्यातून जाणं लागतं. किराणा दुकानावर जायचं तर गुडघेतकल्या पाण्यातून जावं लागतं. हां, मग कसं करायचं आहे आम्ही? आणि मग मतदानच्या टायमाला येतात हात जोडतात. मग आता एका मतदान करायचं आहे का नाही करायचं हे सांगायचं आता आम्हाला. आम्ही एक पाहू, उपासनाला बसूया, नाही तर मग आंदोलन करूया. नाव सांगा. आणि आपण मिल्लतनगर इथे राहतात, अनेक समस्या आहे, काय सांगाल? माझं नाव नारायण बाबासाहेब गायकवाड. मी मिल्लतनगर मारुती मंदिरपाशी राहतो. कमसे कमी आमचे तर 20 ते 25 वर्षापासून आमच्याकडे रोड नाही आहे, नाल्या नाही आहे. आणि आम्ही आता काय करतो, पाऊस आल्यानंतर आम्ही आपल्या परीनं थोडे मटेरियल या माती वगैरे टाकून आपल्या घरापासलं पाणी काढतो. पण ते अजूनच त्यांनी चिखल व्हायला लागला आहे. चिखल झाल्याने काय व्हायला, त्यात मच्छर, साप, काही बाबा जंतू जे हे तयार व्हायला लागलेत. आमच्याकडे वयस्कर माणसं, लहान लहान मुलं, शाळेत जायला रस्ता नाही आहे. घाण असा कचरा विचारता सोय नाही. वारंवार आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे, नगर परिषदेला दिले आहे, जे पहिले उमेदवार होते त्यांना दिलेलं आहे. सर्वांना करून आम्ही कदरलो. आता जर काय आमचं हे कोणत्या प्रशासनाने काम केलं नसेल, आम्ही ह्या मतदानावर बहिष्कार करणार. आणि करणार तर करणार, जिथं बहिष्कार करणार तिथं आम्ही पूर्ण आमच्या गल्लीचे लोक उपोषणाला बसणार. बस आता हीच नम्र विनंती, कळकळून विनंती आहे प्रशासनाला की आमचं हे काम यांनी तत्पर करून द्यावं, अन्यथा आम्हाला तीव्र असं आंदोलन करावं लागेल. धन्यवाद. आजचं बातमीपत्र इथं संपलं. उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही बघत राहा एमसी न्यूज. नमस्कार. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9063236007 किंवा 9067791007. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।
माय छोटा स्कूल विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आबड एज्युकेशन हब जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता: प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क 9028756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366. मत्स्यधरी शिक्षण SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, इंदेवाडी, जालना. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित घांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय. नाम मात्र फीसमध्ये प्रवेश. अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी. संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षणशास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय. विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT,
प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे बापू, प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना. संपर्क 9021888816.